मुंबईमधील जुहू कोळीवाडा येथील विठ्ठल रखुमाई मंदिरात आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी विश्वस्त मंडळाचे खजिनदार जनार्दन थोटे यांनी दिली माहिती। पाहुयात काय म्हणाले जनार्दन थोटे। या मंदिराचा ट्रस्टी जनार्दन लक्ष्मण थोटे मी सांगू इच्छितो की आमच्या इकडे वारकरी मंडळी सर्व भजन कीर्तन करण्याकरता दिंडी नाचत नाचत उत्साहाने येत असतात। हर सालाप्रमाणे दांडा कोळीवाडा, आगडीपाडा, नारली आगडीपाडा, चिंबई कोळीवाडा हे सर्व उत्साहाने दिंडी नाचत नाचत इथे येतात अक्षरशः आणि मन प्रसन्न होऊन जातात। हेच मला सांगायचं आहे आणि देवाजवळ हीच प्रार्थना आहे की हर वर्षी असाच उत्सव साजरा आमचा झाला पाहिजे आणि सर्वांना भक्तांना देव पावला पाहिजे, ही देवाचरणी आमची प्रार्थना आहे। नमस्कार, मी नागेश कदरुंडे, महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आज आहे आषाढी एकादश आणि आज या आषाढी एकादशी निमित्त मी सध्या आलेलो आहे जुहू कोळीवाड्याच्या या विठ्ठल रखुमाईच्या मंदिरामध्ये। 100 वर्ष पुरातन असं मंदिर आहे अशी माहिती मिळते। सध्या या मंदिरामध्ये जे सेवा करतात, जे दर्शनासाठी आलेले आहेत, अख्खा मंदिर या ठिकाणी भरलेलं आहे। विठ्ठल नामाचा गजर सुरू आहे। माझ्या मागे विठ्ठलाच्या नामाचा गजर आणि या ठिकाणी विविध प्रमुख पाहुणे या ठिकाणी येऊन गेले आहेत। विठ्ठलाची भक्ती, विठ्ठलाची सेवा आणि या मंदिराची सेवा करणारे काही भक्तगण आणि या ठिकाणचे स्थानिक रहिवासी माझ्यासोबत आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊ। सर, काय सांगाल या मंदिराचा इतिहास काय आहे? विठ्ठल रखुमाईचा दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी भक्तांची गर्दी होते, काय सांगाल? आमचं हे देऊळ 100 वर्ष पूर्वीचं आहे आणि पारंपरिक म्हणजे आमचे पूर्वज ज्यांनी प्रथा चालू केलेली आहे पूर्वीपासून, ते असेच भक्तगण येत असतात विठ्ठलाच्या दर्शनाला। आणि आमचं आता हे देऊळ आम्ही नवीन बांधलेलं आहे। पहिलं जुनं होतं, त्याला रिपेअर करून नवीन बांधलेलं आहे आणि लोक दरवर्षी हजारोने वाढतच असतात आणि दर्शन घेत असतात। विठू माऊलीचं दर्शन घेऊन त्यांना प्रसन्न वाटतं की बाबा आम्ही पंढरीला जाऊ शकत नाही, ते माणसं येऊन इथे दर्शन घेऊन मन म्हणजे शांत होतं एकदम। आणि आम्ही या सोहळा एकदम उत्तम रीतीने पार पडतो। लोकांची सेवा म्हणून आम्ही सर्व ही व्यवस्था करतो की त्यांना काही कमी पडलं नाही पाहिजे, असं आमचा हे आहे। काय वैशिष्ट्य आहे, काय खासियत आहे या मंदिराची? 100 वर्षाचा इतिहास सांगतात, पण नक्की या मंदिराचं वैशिष्ट्य काय आणि काय अशी खासियत वेगळी? खासियत म्हणजे असं आहे, आता लोक दर्शनाला येतात, त्यांची समज आहे देवाजवळ आपण जे काय मागतो ते आपली इच्छा पूर्ण होते, अशी खासियत आहे। आणि आमच्या इथे जसं आषाढी एकादशी उत्सव होतो, कार्तिक एकादशी उत्सव होतो, गणपती उत्सव होतो, गोपाळकाळा उत्सव होतो, हे सर्व उत्सव आमच्या इकडे आवर्जून होतात आणि सर्व लोक याला साथ देतात आम्हाला। आषाढीला होते पंढरीची वारी, कार्तिकीला सुद्धा होते मंडळीची मोठी वारी आणि या दोन वाऱ्या ज्या आहेत या ठिकाणी जुहू कोळीवाड्यामध्ये मुंबईचे स्थानिक असतील, जुहू असतील, या विविध परिसरातील ज्यांना पंढरीला जायचा भाग येत नाही, ज्यांना योग येत नाही, अशी लोक, अशी भक्तगण जे आहेत ते विठ्ठलाची या ठिकाणी येतात। एक महिला सुद्धा त्याच्याकडून जाणून घेऊ। मॅडम, काय सांगाल कशा प्रकारे बघता या पंढरीच्या वारीला आणि आज काय अनुभव वेगळा? अनुभव म्हणजे वर्षोना दरवर्षी भक्तांची संख्या वाढतच चाललेली आहे। मंदिराप्रमाणे खूप श्रद्धा आहे, खूप श्रद्धा आहे। सांस्कृतिक पारंपरिक परंपरा पण आम्ही जपतो। खूप श्रद्धा आहे या विठ्ठलाची। या विठ्ठलाचा तर म्हणजे मोठ्या कितीतरी शेकडो वर्ष पूर्ण झाली असतील या विठ्ठलाची वारी होते, परंतु या ठिकाणी जुहू मध्ये सुद्धा विठ्ठल रखुमाईचे मंदिर आहे आणि ज्यांना मिळत नाही भाग्य विठ्ठलाच्या पंढरीला जायचं, ते येतात या जुहू कोळीवाड्याच्या विठ्ठल रखुमाईच्या दर्शनाला। तसेच सांगतो मी नागेश कदरुंडे, महाराष्ट्र न्यूज साठी खूप धन्यवाद।